तर नमस्कार सगळ्यांना। व्हिडिओ सुरू करायच्या आधी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत करतो आजच्या या नवीन उपक्रमात, सेवासहयोग फाउंडेशनच्या नवीन उपक्रमात, ज्याचं नाव आहे सेवा भेट। तर सेवा भेटमध्ये आपण अशा लोकांना, अशा माणसांना भेटतो जे समाजाला नवीन प्रेरणा देण्याचं, नवीन ऊर्जा देण्याचं काम करतात। तर तसंच आज आपण भेटणार आहोत उद्योजिका दीपिका हिला। पण त्याआधी आपण थोडक्यात एक माहिती करून घेऊया की नक्की सेवासहयोग फाउंडेशन महिला सबलीकरणासाठी काय काय कार्य करतं। तर नमस्कार उमेशजी, तुमचं स्वागत आहे आजच्या या नवीन सेवा भेट ह्या उपक्रमामध्ये। आणि मला एक तुम्ही थोडक्यात माहिती देऊ शकाल का की नक्की सेवासहयोग फाउंडेशन महिला सक्षमीकरणासाठी काय काय कार्य करतं? सेवासहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून 2017 पासून ग्राम विकास ह्या विभागाची सुरुवात झाली आणि मग ह्या विभागातून आम्ही महिला सक्षमीकरण ह्या विषयाला काम करत आहोत। महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि पालघर जिल्हा मुख्य आम्ही ह्या भागांवर लक्ष केंद्रित केलं होतं। ह्या भागातील गरजू महिलांना कौशल्याच्या द्वारे त्यांना स्वावलंबी कसं करता येईल त्यासाठी सेवासहयोगच्या माध्यमातून विविध प्रकारचे कोर्स आम्ही देण्याचं सुरुवातीला निश्चित केलं आणि त्या माध्यमातून प्रथम आपण एक भाजीची पिशवी ह्याच्यापासून सुरुवात केली। मग मुंबई आणि पालघर, कर्जत आणि औरंगाबाद, त्यानंतर गोवा या राज्यातल्या ह्या भागातल्या महिलांना आपण ती भाजीची पिशवी आहे ती पिशवीचं ट्रेनिंग दिलं आणि ती उत्तमरित्या आम्ही सेल केली। स्वामी विवेकानंद सारख्या कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ती सेलिंगसाठी मदत केली आणि मग त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की महिलांना टेलरिंग हा विषय शिकवायला पाहिजे, त्याच्यातून महिलांना रोजगार मिळू शकतो। आणि मग आम्ही ग्रामीण भागातील महिलांना टेलरिंग ह्या विषयावर आपण प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि आज 200हून अधिक महिलांना आपण टेलरिंगचं प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर लक्षात आलं की महिलांना नुसतं टेलरिंग नाही तर रोज काही ना काहीतरी काम मिळालं पाहिजे। मग विविध कोर्समध्ये आम्ही त्यांना मसाला मेकिंग असेल, लोणचं प्रशिक्षण असेल, केक मेकिंग असेल, ब्युटी पार्लरचा कोर्स असेल, अशा प्रकारचे कोर्स आपण देताबरोबर अन्न प्रक्रिया याच्यामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण दिलं। मग दिवाळीचे पदार्थ असतील किंवा रेग्युलर लागणारे काही पदार्थ असतील, हल्ली आपण सगळेजण शहरात राहतो आणि शहरात राहणाऱ्या सगळ्यांना चहा बरोबर काही ना तरी खायला हवं असतं। मग त्यावेळी असे पदार्थ काय देता येतील? मग नाचणीची बिस्किटं असतील, त्यानंतर आपण जे लाडू बनवतो किंवा चिवडे बनवतो, शंकरपाळी असेल, चकली असेल, असे विविध प्रकारचे आपण अन्न पदार्थांचं ट्रेनिंग महिलांना दिलं। आज आपल्यासोबत आहे दीपिका चिपाड, जिने स्वतःचा हा एक खाद्यपदार्थ उत्पादनाचा एक व्यवसाय कमी वयात सुरू केला आहे। तर जाणून घेऊया तिचा हा प्रवास। तर आज आपल्यासोबत जोडली गेली आहे दीपिका। तर दीपिका, स्वागत आहे तुझं। आणि सगळ्यात आधी तर जागतिक महिला दिनानिमित्त तुला खूप खूप शुभेच्छा। आणि मला सुरुवातीलाच एक प्रश्न पडलाय की तर तू सेवासहयोग सोबत तू केव्हा आणि कधीपासून जोडली गेली? तर मी सेवासहयोग मध्ये कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे मी घरीच असायची आणि एवढी माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती की मी कुठेतरी क्लासला जाईन। पण नंतर मला असं कळालं की सेवासहयोग फाउंडेशनच्या मार्फत एक अभ्यासिका चालते पाटीलपाडा येथे। मग ते अभ्यासिकेत मी जायला लागते। मग अभ्यासिकेत गेल्यानंतर माझी 10वी झाली। त्यानंतर पुन्हा 10वी झाल्यानंतर मी काय करू हे मला समजत नव्हतं। पण सेवासहयोगने मला खूप काही मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाने मी पुणे विज्ञान आश्रम पाबळ इथे मी DBRT म्हणून कोर्स केला। त्या कोर्समध्ये बेसिक, इलेक्ट्रिकल्स, वर्कशॉप, ऍग्रिकल्चर, गृह आणि आरोग्य असं काही कौशल्य घेतलं। पण त्यापैकी मला गृह आणि आरोग्य हे खूप आवडलं। मग त्यामध्ये मी पुढे काहीतरी करायचं हे ठरवलं, पण कशी त्याची सुरुवात करावी ह्याच्यावर पुन्हा मला सेवासहयोगने मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी लागणारं साहित्य, फूड लायसन हे संस्थेने काढून दिलं आणि आता माझ्या छोट्या व्यवसाय म्हणून मी सुरू आहे माझा नाचणी, बिस्किट, लाडू वगैरे असं बनव। अच्छा, तर तसाच मला एक दुसरा प्रश्न पण पडलाय की आता तू पाटीलपाडा ह्या गावामध्ये राहतेस, वाणीपाडा, बरोबर? तर वाणीपाडा म्हणजे तुझ्या सेवासहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून तुझ्या गावांमध्ये महिलांसाठी आणि मुलींसाठी काय काय कार्य असे सेवासहयोग करते?
मुलींसाठी तर अभ्यासिका देखील चालते, जसं किशोरी वर्ग चालतो. किशोरी वर्गात मुली वयात येणाऱ्या त्यांना मासिक पाळीत असते, त्यांचे शारीरिक बदल होत असतात, त्याच्यावरती मार्गदर्शन केलं जातं आणि पौष्टिक आहार दिला जातो मुलींचं शरीर चांगलं होण्यासाठी. त्यानंतर महिलांसाठी सांगायला गेलं तर टेलरिंग प्रशिक्षण, अन्नपूर्णा ट्रेनिंग अशा आणि ग्राम सशक्तीकरण वर्ग त्यांच्यासाठी घेतला जातो खास करून. ओके. तर दीपिका, मला सांगशील का तू आतापर्यंत कोणकोणते प्रोडक्ट्स बनवले आहेत? मी नाचणी बिस्किट, वेगवेगळे लाडू आणि काही नाश्त्याचे पदार्थ. अच्छा अच्छा. आणि त्याची विक्री किती झाली असेल साधारण, तुला काय अंदाज? विक्री साधारण ग्रुप मधून 3 लाखाच्या वर झालेली आहे. वा. तर दीपिका, मला एक सांगशील का की आता हे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची मार्केटिंग म्हणून तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे तुमचा जो ग्रुप आहे तो कशा पद्धतीने मार्केटिंग करतो या प्रोडक्ट्सची? मार्केटिंग तर सेवासेवकचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, तिथे आम्ही स्टॉल लावतो. त्यानंतर मुंबई सारख्या शहरांमध्ये कंपन्यांमध्ये वेगळे आम्हाला स्टॉल भेटतात, त्या स्टॉलवर आम्ही जाऊन विक्री करतो. वा, अप्रतिम. तर दीपिका, मला सांग की गावातील महिलांसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सेवा सहयोग नक्की काय काय कार्य? पहिलं तर दर महिन्याला महिला सशक्तीकरण वर्ग असतो, त्या सत्रामध्ये महिला जास्त बोलत असतात, बोलणं करण्यासाठी काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात. अच्छा. आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये स्टॉल असतात. बरोबर. त्या प्रवास करतात. त्यांना तो प्रवास कळतो आणि त्या प्रोडक्ट बनवतात, त्यांची त्यांना माहिती आहे समोर जाऊन कसं बोलावं. बरोबर. यासाठी वेगवेगळे क्षेत्रभेट असतात. अच्छा. आणि त्या क्षेत्रभेट मध्ये नवीन प्रोडक्ट्स विषयी माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रोडक्टची माहिती मिळते, दुसरे स्टॉल कसे असतात याची माहिती मिळते. ओके. महिलांच्या विकासाचे गावाच्या विकासात योगदान नक्की काय? गावातल्या महिला जास्त शिकलेल्या नाही, बरोबर, पण त्यांच्याकडे कौशल्य आहे. जसं म्हणतात की एक स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शिकते, पण तसं जर एका स्त्रीने कौशल्य जोपासलं तर तिचे कुटुंब तर शिकेलच, बरोबर, तिच्या गावात ती विकसित करते. वा, खूप छान वाक्य बोललीस. आणि अगदीच मला तरी वाटतं की वाणीपाडा जो आहे किंवा आपलं गाव जे आहे ते नक्कीच या दिशेने पुढे विकसित होतच आहे. तर दीपिका, एक शेवटचा प्रश्न की तू आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितेस? तर जसं आधी स्वावलंबी झाली तसं अनेक महिलांना स्वावलंबी व्हायचं आहे, तर त्यांना स्वावलंबी होण्यासाठी सहकार्य करावं ही माझी विनंती. वा. तर याच नोटवरती आपण ही मुलाखत समाप्त करूया. तर धन्यवाद दीपिका. आणि त्यासोबतच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.